हरिओम. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. रिलिजियस काकू या आपल्या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचे एक लाईक आणि सबस्क्राईब आम्हाला पुढे जाण्याचे बळ देतील. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये अमावस्येला खूप महत्त्व दिले गेले आहे आणि त्यातही चैत्र महिन्याची अमावस्या ही हिंदू नवीन वर्षातील पहिली अमावस्या असल्याने अत्यंत फलदायी मानली जाते. यंदा 17 एप्रिल 2026 रोजी चैत्र अमावस्या आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत काय करायचे आहे या दिवशी, काय टाळायचे आहे, कोणत्या चुका टाळाव्यात. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या दिवशी अतिशय प्रभावी उपाय आपल्याला करायचे आहेत. हे केल्याने घरात सुख शांती नांदेल, मुलांची प्रगती होईल. तर हा उपाय कसा करायचा याबद्दलची संपूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चैत्र महिन्याच्या कृष्ण पक्षातील अमावस्येला चैत्र अमावस्या म्हणतात. यंदा ही तिथी 17 एप्रिल रोजी आली आहे. या दिवशी सकाळीच लवकर उठून स्नान करावे व चैत्र अमावस्येला हे पितृदोषातून मुक्ती मिळवण्यासाठी सर्वात उत्तम मानली जाते. या दिवशी आपल्याला पूर्वजांच्या नावाने तर्पण केल्यास त्याचे आशीर्वाद मिळतात आणि घरात सुख लाभते. या दिवशी तुम्ही यथाशक्ती दान करू शकता. अन्न, वस्त्र, पाणी हे तुम्ही दान करू शकता. अमावस्येला पिंपळाच्या झाडाला विष्णू आणि लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे संध्याकाळी पिंपळाच्या झाडाखाली दिवा लावायचा. जर तुमच्या कामात नेहमी अडथळे येत असतील तर हे उपाय अमावस्येला नक्की करा. मुक्या जनावरांना खाण्यासाठी चारा, पाणी द्या. दिल्याने हे धनप्राप्ती मार्ग होतात आणि आपल्या घरातही धनसंपत्तीचा संचय भरपूर होतो. मार्ग मोकळे होतात. अमावस्येला काळ्या कुत्र्याला पोळी घालावी. राहू-केतूचे दोष कमी होतात. घराच्या मुख्य द्वारावर आणि तुळशीजवळ दिवा लावल्याने नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि अमावस्येच्या दिवशी काय करू नये? अमावस्येच्या दिवशी मांसाहार वर्ज्य करावा. सात्विक अन्न घ्यावे. कोणाशीही वाद घालू नये. अमावस्येला तेल घरात खाण्यासाठी आणायचे असेल तर त्या दिवशी विकत आणू नये. आदल्या दिवशी आणावं फार तर नाही तर दुसऱ्या दिवशी. पण अमावस्येला तेल घरात आणू नये. यंदाची अमावस्या ही खूपच खास आहे. कारण या दिवशी आणि अनेक अतिशय दुर्मिळ शुभयोग जुळून आले आहेत. हे योग कोणते आहेत? तर या दिवशी काय केल्याने तुम्हाला पुण्याची प्राप्ती होईल हे बघू. या चैत्र अमावस्येला विक्रमी अमावस्या असेही म्हणतात. पहिले पितृकार्य या दिवशी केले जाते आणि पापमुक्ती आणि स्नान या दिवशी केले जाते. मानसिक शांतीसाठी चंद्र जर कमजोर असेल तर तुम्ही या दिवशी मंदिरात दान केल्याने यश प्राप्त होते. या दिवशी सर्वार्थ सिद्ध योग आहे. अमृत सिद्ध योग आहे आणि हर्षण योग यासारखे योग तयार झाले आहेत. या दिवशी केलेले दान, जप किंवा नवीन काम तुम्हाला दुप्पट फळ देते. ह्या तिन्ही योग हे एकत्र का आलेले आहेत? हे दुर्मिळ योग आहेत. या दिवशी तुम्ही सकाळी सूर्याला अर्घ्य द्यायचे आहे आणि पितराचे स्मरण करावे. 7 प्रकारचे धान्य किंवा तीळ दान करावे. संध्याकाळी दक्षिण दिशेला तोंड करून घराबाहेर एक दिवा लावायचा आहे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा निघून जाते आणि चैत्र अमावस्येला आपल्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येते. त्यामुळे यासारखे छोटे-छोटे उपाय आपल्याला आवर्जून करायचे आहेत. या दिवशी तुम्ही काही प्रभावी उपाय केले जातात. कारण बघा, या दिवशी पृथ्वी तत्व, विष्णू तत्व आणि लक्ष्मी तत्व जागृत असते. त्यामुळे आपण केलेले उपाय त्याला चांगलेच फळ मिळते. आता पवित्र झाडाबद्दल पाहूया. या दिवशी केवळ झाडाला स्पर्श करायचा आणि मंत्र म्हणायचा आहे. याने आपली अडकलेली कामे होतील. घरात सुखशांती प्राप्त होईल. बघा, अमावस्येला काही वनस्पतीमध्ये दैवी गुण जागृत होतात. त्यामुळे आपल्याला उपाय करायचा आहे. 17 एप्रिल रोजी सकाळी स्नान करून ह्या झाडाजवळ जा. एक तांब्याभर पाणी घ्यायचे आहे. पाणी घेऊन त्यात थोडे दूध घालावे, काळे तीळ घालावे आणि ते पाणी त्या झाडाला अर्पण करायचे आहे. एक दिवा लावायचा आहे. ते पाणी तुम्हाला शमीच्या झाडाला घालायचे आहे. शमीलाच दिवा लावायचा आहे आणि शनिदेव आणि गणपती बाप्पाला हे शमी झाड हे खूप प्रिय आहेत. शनीचे झाड हे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही हे रुटीच्या झाडाला सुद्धा घालू शकता. बघा, ह्या फुला-पानाचा हार शनिदेवाला खूप प्रिय आहे. आपण शनी मंदिरात गेलो की तिथे फुलं समजा हे पानांचे हार विकायलाच असतात. त्यामुळे बघा, शनीला हे खूप प्रिय आहे. त्यामुळे हे तुम्ही हा उपाय करू शकता. रामचंद्रांच्या नावावर बघा, रामचंद्रांनी सुद्धा रावणावर विजय मिळवण्यासाठी आपल्या शमीची पहिली पूजा केली होती आणि नंतर शत्रूवर विजय मिळवला होता. तर हा उपाय तुम्ही खूप करणं गरजेचंच आहे. म्हणजे आपल्यालाही आर्थिक संकट असतात, ते संकट आपले नाहीसे होतात तुम्ही हे जर उपाय केला तर. आणि याचा लाभ आपल्याला होतोच. शमीचे पाने गणपतीला वाहिल्याने खूप फळ मिळते. ज्यांना शमीचं
म्हणजे झाड मिळत नाही, त्यांनी दुर्वा गणपतीला व्हावं आपलं काम होण्यासाठी. ते काम आपलं योग्य होतंच. शमी जर समजा आपल्याला मिळालीच नाही, तर काय करणार तुम्ही? तर मग ते दुर्वाचा उपयोग आपण त्याचा करायचा आहे. शमी झाडाजवळ तुम्हाला तिळाचा तेलाचा दिवा लावायचा आहे आणि ते पाणी अर्पण करायचे आहे आणि दोन्ही हाताचे तळवे त्या झाडाला स्पर्श करायचे आहे आणि इच्छा बोलावी आणि ती पूर्ण व्हावी असेही बोला आणि 5 प्रदक्षिणा घालायच्या आहेत. ज्यांना ही साडेसाती चालू आहे, त्यांनी या रुटीच्या झाडाला सुद्धा प्रदक्षिणा घालायच्या आहेत. त्यांची पण साडेसाती कमी होती आणि त्यांची अडकलेले कामे सुरळीत मार्गी लागतात. अशा प्रकारे साधा सोपा, लवकर फळ देणारा उपाय तुम्ही नक्कीच करून बघा. तुम्हाला हे उपाय केल्याने खूप फरक जाणवेल. धन्यवाद. माझा जर व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.